आज फिनिक्स शाळेचा पहिला ओपन डे आहे. तर आहे ना, आपण विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी पालकांकडून अभिप्राय जाणून घेतोय. तर आज आपल्याकडे निकालजे मॅडम आहेत. तर आपण त्यांना विचारूया की त्यांना ऋत्विकच्या प्रगतीबद्दल आणि शाळेच्या एकंदरच परफॉर्मन्स बद्दल काय वाटतं ते. मॅडम. तर सगळ्यात अगोदर मी आमच्या फॅमिलीच्या वतीने शाळेचे प्रिन्सिपल मॅडम पासून ते त्याचे क्लास टीचर पर्यंत सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. कारण जेव्हा आम्ही नवीन शाळेमध्ये आलेलो तेव्हा विचारलेलं नाही का, चौकशी केलेली तेव्हा तर नाही का सांगितलेले खूप नाही का, तुम्ही टेन्शन घेऊ नका नाही का, चांगली शाळा आहे असं आहे. पण ऐकण्यामध्ये आणि स्वतः अनुभव घेण्यामध्ये खूप फरक असतो. तर मला खरंच सांगायला आनंद वाटतो की म्हणजे नाही का, शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन करून फक्त 2च महिने झालेत, पण त्याच्यामध्ये खूप छान प्रगती आहे. आणि प्रगती तर आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर नाही का मला सांगावंसं वाटतं की शाळेतील नाही का प्रिन्सिपल मॅम पासून ते पूर्ण स्टाफ जो आहे, तर इतका म्हणजे हे करतात, सहकार्य करतात की नाही का, छोटी मोठी लहान गोष्ट खूप छान समजावून सांगतात नाही का. पालकांसोबत तर छान वागतातच. तर त्याबद्दल मुलांचा पण अभ्यासाविषयी असेल तर प्रत्येक एक नाही गोष्ट समजावून सांगतात. व्हॉट्सअप असेल नाही का, फोन वगैरे करून. तर म्हणजे खूप छान पद्धती मला खूप आवडलं. शाळेमधील नाही का प्रत्येक सुविधा असेल ते खूप छान आधुनिक प्रकारे असतात. त्याप्रमाणे खूप छान आहे. तर मला एवढंच म्हणजे म्हणायचं की शाळेमध्ये जेवढं छान ऐकलं होतं की तेवढं त्याच्यापेक्षाही खूप छान शाळा आहे. सर्व स्टाफ असतील, सर्व टीचर असतील, सगळे खूप छान आहेत. आणि मला आनंद होतोय की त्याच्या पण मध्ये 2 महिन्यामध्ये खूप छान प्रगती झाली आहे. आम्हाला पण नाही का आनंद वाटतोय त्याच्याबद्दल. तर मी शेवटी जाता जाता एवढं सांगेल की शाळेचे सगळे आमच्या फॅमिलीचे होते आणि सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना मी थँक्यू म्हणते. एवढंच बोलते. थँक्यू.